वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरा यात्रेत महिलांसाठी खास लावणी कार्यक्रम. पाहुणं तुम्ही म्हणाल तसं कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. देवळाली प्रवरा येथील सर्व धर्मियांचे आराध्य दैवत श्री समर्थ बाबूराव पाटील महाराज यात्रा उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या पाहुणं तुम्ही म्हणाल तसं या विशेष लावणी कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. लावण्यवतींच्या आकर्षक नृत्याविष्कारांनी संपूर्ण परिसर रंगतदार झाला असून उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना भरभरून दाद दिली. अर्चना जावळेकर, नमिता पाटील, किरण पुणेकर, पूजा बिडकर, प्राची मुंबईकर, संगीता लाखे आणि अस्मिता पुणेकर यांनी सादर केलेल्या लावणी नृत्यांनी उपस्थितांना अक्षरशः ठेका धरायला लावला. कार्यक्रमादरम्यान उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरण अनुभवायला मिळाले. सूत्रसंचालक सोमनाथ फड बिडकर यांनी आपल्या बहारदार शब्दरचनेतून कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. दरम्यान यात्रा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी राहुरी महसूल प्रशासन, पोलीस विभाग, देवळाली प्रवरा नगर परिषद, होमगार्ड, पोलीस मित्र, विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच देणगीदार व शहरवासियांचे मोलाचे सहकार्य लाभले. यात्रा उत्सवाचे आयोजन समर्थ बाबूराव पाटील महाराज यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी अध्यक्ष विश्वास पाटील, कार्याध्यक्ष कुणाल पाटील, शुभम पाटील, उपाध्यक्ष मेजर राजेंद्र कडू, तुळशीराम कडू, उपकार्याध्यक्ष नारायण कडू, उत्तम पाटील, गणेश भांड, सचिव सुखदेव होले, शिवराम कडू, मुस्ताक शेख, भारत शेटे, धनंजय शिंदे, अनिल धूज, यश धाकतोडे, बापू कडू, राजेंद्र पोकळे, सचिन सरोदे, मयूर अडागळे तसेच मंदिर व्यवस्थापनाचे गजानन येवले, रंगनाथ होले, अशोक शिंदे व भीमराज चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. वेद बातमीसाठी राजेंद्र उंदे, देवळाली प्रवरा. नमस्कार, मी नमिता पाटील. आज देवळाली प्रवरा येथे यात्रेनिमित्त कार्यक्रम होता. आम्ही महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असतो आणि शहरी भागात म्हणजे पुण्यात असतील, मुंबईत असतील, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम करतो. पण नगर जिल्ह्यातील हे जे देवळाली प्रवरा गाव आहे, आम्ही सतत इथे 4 वर्ष कार्यक्रम करत आहोत आणि इथे येण्यासाठी आम्ही स्वतः उत्सुक असतो. कारण इथलं रसिक प्रेक्षक लावणी असू देत किंवा इतरत्र गाणी, पण जसं ते लावणीवर प्रेम करतात तसंच ते इतर गाण्यावरही करतात. आणि इथले जे पब्लिक आहे ते अगदी कितीही वाजू देत पण कोणीही शेवटच्या गाण्यापर्यंत उठत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि महिला वर्ग ग्रामीण भागात महिला वर्ग कधीच उठून डान्स करत नाही, पण तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओ दिसतील की सगळ्या महिला खूप एन्जॉय करत होत्या. आणि मुलांचं तर सांगायलाच नको, ते नेहमीच एन्जॉय करतात. आणि आम्हाला मनापासून नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गाव हे प्रचंड आवडतं आणि मला इथे कार्यक्रम करायला खूप मजा वाटते. आणि इथला रसिक प्रेक्षकही कार्यक्रमाला तेवढा प्रतिसाद देतो. यात्रा कमिटीचे मनापासून धन्यवाद. नमस्कार, मी अर्चना जावळेकर. आज मी देवळाली या यात्रेनिमित्त या गावामध्ये आले आणि खूप छान वाटलं. म्हणजे दरवर्षीच येतो आणि दरवर्षीच रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद असतो आम्हाला. तर दरवर्षी आवडतो आम्हाला या मंचावर, म्हणजे देवळाली या मंचावर कार्यक्रम करायला खूप आवडतं. आणि विशेष सांगायचं म्हणजे तर आत्ताच्या काळामध्ये म्हणजेच ह्या काळामध्ये सुद्धा ह्या गावात लावणीला इतकं भरभरून प्रेम देतात. आणि आमच्या कार्यक्रमात तर असं हाफ घालून किंवा हे करून असं कुणीही काही करत नाही, तरी सुद्धा आम्ही नऊवारीतच सगळ्याजणी डान्स करतो. काही ऑडियन्सच्या ह्याच्यानुसार तरी सुद्धा इथलं ऑडियन्स भरभरून प्रेम आम्हाला असं देतं की आम्ही विसरून जातो की अशा म्हणजे खेड्या गावात, अशा ग्रामीण भागांमध्ये ही लोक आम्हाला एवढा छान प्रतिसाद देतात. आणि शहरात तर असतोच, आणि शहरातला तर प्रतिसाद असतोच आम्हाला, पण सगळ्यात जास्त प्रतिसाद आम्हाला ग्रामीण भागात खूप छान वाटतं की असं प्रेक्षक असेल तर आम्हाला भरभरून त्यांचं मनोरंजन करायला आवडतं आणि खूप सारा एन्जॉय करायला आवडतं. आणि विशेष म्हणजे आज
महिलाही खूप उपस्थितीत होत्या आणि त्यांच्यासोबतही आम्ही त्यांच्यात खाली जाऊन मिक्सअप होऊन त्यांच्यासोबतही आम्ही आज त्यांच्याशी डान्स केला आणि त्यांनीही आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला. तर त्याबद्दल मी या देवळाली प्रवाह यांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली आणि महिलांमध्ये जाऊन त्यांच्याशी मनोरंजन त्यांच्याशी एकमेव होण्याची संधी दिली. तर मी त्यांचे मनापासून आभार मानते. नमस्कार, मी तुमचा लाडका गायक पाटलांचा बलेगाडा प्रेम सुप्रीम गायकवाड. खरं तर आज आम्हाला या ठिकाणी देवळाली प्रवारामध्ये कार्यक्रम करताना अतिशय इतका आनंद झालाय. खरं सांगायचं जर झालं तर ग्रामीण भागामध्ये आणि आम्ही शहरी भागामध्ये आम्ही दोन्ही ठिकाणी कार्यक्रम करत असताना तर शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही कार्यक्रम करत असताना आम्हाला इतका आनंद होतोय की काय बोलू आणि काय नको, कारण की महिलांचा प्रतिसाद एवढा अतिशय सुंदर होता. त्याचप्रमाणे आमचे मित्र परिवार सुद्धा अतिशय सुंदरपणे कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि कमिटी सुद्धा नियोजन अतिशय सुंदरप्रमाणे केलं. खरं सांगायचं झालं तर या कार्यक्रम करत असताना एकही कोणी गोंधळ गडबड केली नाही आणि खरं तर हीच ग्रामीण भाषेमध्ये ग्रामीण भागातली एक आपण वावगट असं काय वाईट नाही बोलले किंवा काय नाही बोलले किंवा काहीच नाही, अतिशय सुंदर प्रमाणे कार्यक्रम या ठिकाणी नियोजन केला आणि सुंदररित्या या ठिकाणी कार्यक्रम पार पडल्याबद्दल मी खरं तर कमिटीचे सुद्धा आणि या गावाचे सुद्धा मी ऋणी असेल आणि आम्हाला दरवर्षी या ठिकाणी बोलवा अशी विनंती करतो. बाकी काय नाही. तेव्हा आज तुम्ही ग्रामीण भागात हा कार्यक्रम साजरा करू राहिले, शहरी भागातला आणि ग्रामीण भागातला तुम्हाला फरक काय जाणवतो? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. मी या कार्यक्रमाचा अँकर तथा निवेदक सोमनाथ पडबीडकर. आणि तुम्ही विचारलं की शहरी भाग आणि ग्रामीण भाग यामध्ये काय अनुभव आहे, तर अँकरिंग म्हणजे निवेदन करताना खूप काही चॅलेंजेस असतात. जसं की शहरी भागामध्ये जास्त करून आम्हाला पाहिजे तसं लोकांमध्ये मिक्स होता येत नाही, कार्यक्रमाला काही नियम असतात. परंतु ग्रामीणचा जर आपण तसा विचार केला तर ग्रामीणमध्ये आम्हाला पाहिजे तसं लोकांमध्ये समरस होऊन आमची कला ते ज्या आत्मीयतेनं बघतात त्यापेक्षा आम्हाला त्यांच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर अजून प्रोत्साहन मिळतं. आणि देवळालीकरांचं तर करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण कलाकारांवरती आणि कलेवरती जीवापाड प्रेम करणारं म्हणून हे देवळालीकर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या नाव होत आहे. आणि गावातील आमचे सर्व तरुण मित्र, आमच्या माता भगिनी, तुम्ही पाहिलं की आमच्या मुली सुद्धा माता भगिनींमध्ये जाऊन त्या आनंद घेत होत्या. असं आहे, शहरी भागात महिलांनी लावण्या पाहिल्या तर गैरसमजलं जात नाही, बरोबर. पण ग्रामीण भागात महिला ही लावणी पाहायला आली तर तिला गैरसमजलं जातं. हा, याबद्दल आपलं मत काय? नाही, तो काळ गेला आता. कारण लावणी ही काही फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही, तर लावणीला आतापर्यंत तुम्ही जसं म्हणलात की पुरुषांना बघण्यासाठी जास्त वाव होता, महिलांना नव्हता, पण ही परंपरा आपण कुठेतरी मोडीत काढतोय. आणि पाहुणं तुम्ही म्हणाल तसं या कार्यक्रमाच्या माध्यमातून जशी पुरुषांना लावणी आवडते तशी आम्ही महिलांच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत ही लावणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. देवळी मधल्या महिलांचा जसा प्रतिसाद मिळतो, हा, असा प्रतिसाद तुम्हाला इतर ठिकाणी मिळतो? क्वचितच. कारण देवळालीमध्ये महिलांची संख्याही जास्त होती आणि फक्त संख्या जास्त नव्हती तर त्या आनंदही तेवढा करत होत्या. तर मला वाटतं की बाकीच्या तुलनेमध्ये देवळालीकरांनी आणि विशेषतः महिलांनी आम्हाला खूप सहकार्य केलं.